नमस्ते सर्वांना। तर पहा, आज मी बनवणार आहे अक्रोडची चिक्की। अक्रोड तर तुम्हाला माहीतच आहे, घरामध्ये आणले की मुलं अजिबात खातच नाही। माझे तर दोन्ही मुलं अक्रोड म्हटले की तोंड वाकडे करतात। तर पहा, अक्रोड आणले होते मागच्या महिन्यामध्ये। मुलांना खा खा म्हटलं तरी मुलांनी काही खाल्ले नाहीत आणि म्हटलं अक्रोड खराब व्हायच्या आधी त्याची छान चिक्की वगैरे बनवावी। तर पहा, मागच्या वेळेस एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये छान अक्रोडचे लाडू वगैरे बनवले होते। तर पहा, मी इथे छान अक्रोड घेतलेले आहेत आणि तुपामध्ये 1 चम्मच तूप वगैरे टाकला आणि त्याच्यामध्ये छान अक्रोड वगैरे भाजून घेतले। तर पहा, अक्रोड भाजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजले आणि त्याच्यानंतर थोडेसे मूठभर शेंगदाणे घेतले। तर पहा, अक्रोड छान भाजले, त्याला मिक्सरमध्ये आपण जसा शेंगदाण्याचा कूट करतो त्याप्रमाणे बारीक करून घेऊया। तोपर्यंत कढईमध्ये छान साखर घेतली आहे आणि साखरेचा पाक करण्यासाठी ठेवला आहे। तर पहा, साखरेचा पाक तयार होतोय तोपर्यंत छान आपण मिक्सरमधनं अक्रोड आणि शेंगदाणे बारीक करून घेऊ। तर पहा, मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक होईपर्यंत छान साखरेचा पाकही तयार झाला आहे। तर पहा, त्या पाकामध्ये छान अक्रोडचे बारीक केलेला कूट आणि शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट छान टाकून मिक्स केलं आणि एका ताटाला आधीच मी थोडंसं तेल वगैरे लावून ठेवलं होतं। तर पहा, शेंगदाणे आणि अक्रोड ज्यावेळेस मी पाकामध्ये टाकले त्यावेळेस गॅस बंद केला आणि नंतरच वरतून अक्रोड आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे त्याच्यामध्ये टाकला। तर पहा, छान एका ताटामध्ये घेतला आणि त्याला पसरून वगैरे ठेवलं। तर पहा, ही अक्रोडची चिक्की थंड होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात। नंतर 15 ते 20 मिनटं झाले की आपण छान हिचे काप वगैरे करून घेऊ। अक्रोडचे सारण एवढं गरम आहे की हात लावला की खूप भाजतं, त्याच्यामुळे थोड्यासा पाण्याचा हात वगैरे लावून त्याला थोडंसं थापून वगैरे घेतलं आणि नंतर चाकूने थोडे थोडे त्याचे काप वगैरे करून ठेवले, कारण की नंतर चिक्की कडक झाली की तिचे काप वगैरे होत नाही। तर पहा, चिक्की थंड झाल्यानंतर खाण्यासाठी एवढी छान लागते की विचारूच नका। तुम्हीही एकदा ट्राय करून पहा। जर तुमचे मुलं अक्रोड खात नसतील तर या पद्धतीने अक्रोडची चिक्की वगैरे बनवून पहा, मुलं एकदम आनंदाने आणि खुशीने खातील। तर पहा, मी आज साखरेतली बनवली आहे, पण तुम्ही गुळातली ही अक्रोडची चिक्की वगैरे बनवू शकता। माझी दोन्ही मुलं अक्रोड तर खात नाही, पण अक्रोडची चिक्की बनवली की 1 ते 2 दिवसामध्येच पहा संपून टाकतात। तर पहा, अक्रोडचे छान काप वगैरे केले आणि जरा 15 ते 20 मिनटं त्यांना थंड होण्यासाठी ठेवते। थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की चिक्की किती छान झालेली आहे ते। आणि अक्रोडचे लाडू किंवा चिक्की बनवताना नेहमी थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकायचं, जेणेकरून आपले अक्रोडचे लाडू किंवा चिक्की कडक होत नाही आणि एकदम खायला सुद्धा सॉफ्ट वगैरे लागते। तयार आहे पहा आपली अक्रोडची छान चिक्की।